सध्या शक्य वाटत नाही मला, कारण थर्ड वेव्हचं मला नाही काहीच अगर म्हणजे अंदाज नाही. ठेवला हां, ते मग सर तुम्ही किती वाजता ठेवाल ऑनलाईन ठेवला तर? ऑफलाईन ठेवला तर ऑफलाईन ठेवला ऑनलाईन तर ऑनलाईन आता ऑनलाईन सुरूच आहे ना. हे मी जरा टाइम नंतर शिफ्ट करायचं डोक्यात आहे. मला सांगा, जर आपले लेक्चर्स आता किती वाजलेत, 7 वाजलेत, जर आपले लेक्चर 8 ते 9 असतील किंवा 9 ते 10 असतील, 9 ते 10 नको, खूप होईल ना लेट, तुम्हाला कुठला टाइम बरा पडतो रे? सर 9 ते 10 ठीक आहे म्हणजे तेवढं हो काय सर 9 ते 10 पण ठीक असते. काय ते चालेल 9 ते 10. चालेल चालेल. चालेल सर. बाकी निहारिका, तुझं काय? नाही सर. झोप येते ना लवकर, तुमच्या एजला प्रॉब्लेम आहे तो. हो सर. ठीक आहे, मग काय करूया? सर 8 ते 9 चालेल. 8 ते 9, ओके, ठीक आहे. 8 ते 9 दुसऱ्या कोणाला इश्यू आहे का? नाही आठवड्यातले 3च दिवस फक्त त्रास घ्यायचा आहे. आणि जर घ्यावा लागला तर मला अजून फिक्स नाही मी सांगितलं ना तुम्हाला फिक्स अजून, पण आता सध्या आहे ते तरी कंटिन्यू करू आपण प्रॉपरली. चालेल? हो तर आता तुम्ही म्हणजे अगर ऑफलाईन क्लास सुरू केला तर किती वाजता ठेवाल रोज? म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात आहे सॅटर्डे संडे घ्यायचा फक्त. नाही टायमिंग टायमिंग सॅटर्डे संडेला कुठलाही चालतो मग आपल्याला. संडेला सर तरी शाळा असती. संडेला शाळा कसली असते रे तुमच्या आता? सॅटर्डे ते बघू ना, आपण काहीतरी करूया. सर अगर तुम्ही म्हणजे इकडची इचलकरंजीची शाळा 5:30 ला सुटती तर म्हणजे 9 ते 5:30 ना शेड्यूल करतो, तर अगर तुम्ही 6:30 पर्यंत ठेवला तर चालेल. नाही, मला धावपळ नको आहे रे तुमची झालेली. माझ्या तर दुसरी फाउंडेशनची बॅच सुरू आहे ना, ती ऑनलाईनच असणार आहे नेहमीच, कायमचीच. मग तुम्हाला तसं चालत असेल तर सांगा मला, की बाबा ऑनलाईन आपल्याला चालतं. चालते सर ऑनलाईन. तर कसं पण चालेल पण ऑफलाईन जास्त प्रेफर करेन. मग आपण असं करूया, बघूया, फ्रायडे सॅटरडे ऑनलाईन घेऊया आणि संडे नाही, कसं काय म्हटलं मी? फ्रायडे सॅटरडे ऑफलाईन ठेवा आणि संडे ऑनलाईन. फ्रायडे सॅटरडे ऑफलाईन आणि संडे ऑनलाईन बघूया कसं पण. कारण कसं आहे माहिती सर आहे उलट म्हणला, का, थांबा, माझं मत काय आहे? फ्रायडे सॅटरडे ऑनलाईन आणि संडे ऑफलाईन हां असं म्हणा. हां, बरोबर. तरी पण सगळ्यांना जर येणं शक्य वगैरे असेल तरच बरं का, नाहीतर मग ऑनलाईनच असं आहे. तर होमी बाबाच्या वेळी तसंच झालेलं, म्हणजे रोज द्यायला लागायचं, तर आता फक्त जरा ट्रॅव्हल टाइम वाढेल कारण इचलकरंजी येऊन गेला. अरे तुमचं एज आहे ना आता, हे हसत खेळत राहण्याचं एज आहे. ह्याच्यात खूप हॅमरिंग नको आहे मला तुमचं. तुम्ही म्हणजे काय सांगतोय बघा, फाउंडेशन जे आपण घेतोय ना, याचा मेन उद्देश काय असतो, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड इट इज, तुमचं इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी वगैरे वाढली पाहिजे. तुम्हाला राहू दे ना यातले फॉर्म्युले पाठ नाही झाले वगैरे सगळं ते, पण तुम्ही अप्रोच तुमचा भारी झाला पाहिजे एकदम. म्हणजे मी तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे दिले किंवा एखादा प्रॉब्लेम सांगितला किंवा एखादा केस स्टडी दिली, तर तुम्ही एकदम डायनॅमिक वेमध्ये त्याला अप्रोच केला पाहिजे. ह्यासाठी सगळे करतोय आपण सगळं, आणि ते जर होत नसेल तर मग अवघड आहे थोडंसं. ओके, तसं तुम्हाला वाटतंय का ह्याच्यात, म्हणजे थॉट प्रोवोकिंग वाटतंय का तुम्हाला लर्निंग हे, जेव्हा काहीतरी आपल्या थिंकिंगमध्ये हे झालंय, थोडा चांगला एक डायरेक्शन आली वगैरे असं काय, ते इम्पॉर्टंट, हो सर. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला राहू दे मार्क्स थोडे कमी जास्त पडले, आता मी मार्कांचा विचार नाही करत जास्त तुमचे, त्यामुळे तुमचे मार्क्स मी पर्सनली मला पाठवायला लावतो मी तुम्हाला. जर कॉम्पिटिशनच करायचं तर मी सगळं असं लाईव्ह लावलं असतं, मी स्टेटसला लावलं असतं सगळ्यांचे मार्क्स. आत्ता मला हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, मला तुमचे मार्क्स जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही काय विचार करता ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो. शर्विल, आवाज येतोय माझा क्लिअर? ओए हिरो, इन्फायनाइट लोड. शेड्यूल नाही आहे त्यो. मग कोण आहे, पार्थ आहे का? हो सर. हो सर. ठीक आहे, असू दे. चलो, आज एक सर नवीन मी बाहेर आले, तुम्ही रेकॉर्डिंग हो केले सुरू केले मी. करता. केलंय सुरू. ऐका रे, हो सर. टायटल लिहा नवीन, प्रोजेक्टाईल मोशन. बेसिक आयडिया आली असेल. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय असतं, दगड कुणाला तर फेकून मारला तुम्ही तर कसा जातो तो, असा जातो की नाही, असा उडत. सर फॉर दॅट क्वेश्चन पण शर्विलाच दिली. हे असा जर तुम्ही समजा एखादा दगड फेकला तर असा जातो की नाही रे? हो. आता पॅराबोला शब्द आठवतोय का तुम्हाला?
हो सर. प्रोजेक्टाईल मोशन हे पॅराबोला शेप मध्ये असते. ठीक आहे, का असतं आपण नंतर डिस्कस करू ते प्रॉपरली. सर दरवेळी म्हणजे XYZ सिच्युएशन मध्ये की पण दरवेळीच? कायम, हमेशा, ऑलवेज. पॅराबोला कम्प्लीट पॅराबोला तर असेल किंवा त्याचा पार्ट असेल थोडा, पण असतोय फिक्स. कळले का? हो. समजून घ्या. मी जर एखादा आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय असतं, दिस इज अ फ्री फॉल मोशन. फ्री फॉल म्हणजे मी काय म्हटलं होतं, असं मोशन ज्याच्यावर फक्त कुणाचा हक्क असतो, ग्रॅव्हिटी. 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 बरोबर. मग ते सर इथं एअर रेजिस्टन्स नेग्लेक्ट करायचा ना. निग्लेक्ट करायचा, एअर रेजिस्टन्स वगैरे सगळं निग्लेक्ट करायचं. ठीक आहे. मग फ्री फॉलची ही फ्री फॉलची एक स्पेशल केस आहे. इट इज अ स्पेशल केस ऑफ फ्री फॉल. समजते? स्पेशल केस ऑफ फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये आपण आजपर्यंत काय काय बघितलंय, एकतर बॉडीला खाली ड्रॉप केला किंवा थ्रो केला, किंवा एखाद्या बॉडीला वर थ्रो केला. बरोबर का रे? इथं आपण काय हो. बघणार आहे, ह्या बॉडीला तिरका जर मी असा फेकला तर तो असा जातो आणि खाली पडतो. असा खाली काय येतो रे तो? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी. आलं लक्षात? कसा येतो? खाली येतो. बरोबर. हो. इथं जेव्हा मी या बॉलला खाली ड्रॉप केला, खाली जाताना ग्रॅव्हिटी त्याला असिस्ट करते की नाही तिची व्हेलॉसिटी वाढवण्यासाठी. बरोबर का? हो. ओके. जर समजा एखाद्या बॉलला मी वर सर आता तुम्ही म्हटला की दरवेळी पॅराबोला मध्येच असतं, पण अगर मी तिकडं स्पेस मध्ये जाऊन फेकलं तर दगड? खरं ते ग्रॅव्हिटी नसते. त्याला ग्रॅव्हिटी नाही ऍक्ट करणार ना. तेच मग पॅराबोला मध्ये कसं जाईल ते? ऐक, अरे ग्रॅव्हिटी ऍक्ट नाही करणार फ्री फॉल म्हटलं. फ्री फॉल म्हणजे ग्रॅव्हिटी असली पाहिजे की नाही? फ्री फॉल म्हणजे ऐका ऐका, लक्ष द्या. बेसिकच सोडून गेलो मी. या बॉलला जर मी वर फेकला असं, तर हायेस्ट पॉइंटला याची व्हेलॉसिटी किती असते रे? ज्याच्या पुढे जाऊ झिरो. व्हेलॉसिटी 0. सगळ्यांना माहिती आहे ना या कन्सेप्ट, एव्हरीवन. हो. जर मी असं फेकलं समजा, जसं नीरज चोप्रानं भाला फेकला होता परवा, ठीक आहे, तर त्याला काय पण म्हणतात? सर ते क्वेश्चन जरा एक्सप्लेन करा की काय कळलं नाही त्याच्यात. मग असा जातो आणि इथे कुठेतरी पडतो. बरोबर का रे? हे ग्राउंड आहे कम्प्लीट. हो. किंवा कधी कधी असं हो, असू सर. शकतं, ही झाली पहिली केस, ही झाली दुसरी केस, ही झाली तिसरी केस, चौथी केस कशी असू शकते बघा. एक बिल्डिंग आहे समजा अशी. ओके, हे तुम्ही केलं पण असेल, एवढ्या मोठ्या बिल्डिंग वर उभा नसाल झाला कधी, पण समजा असा इथून एक वरून मी दगड आडवा फेकला समजा. ओके, कसा सरळ जाऊन मागे डोक्याला असं परत लागेल का खाली पडेल तो? तो खाली पडणार. खाली पडेल. असा पडेल की नाही कुठेतरी ग्राउंड पासून लांब. हो. ओके, म्हणजे बेस पासून लांब. हा सुद्धा पॅराबोलाच आहे, त्याचा पार्ट आहे फक्त, एवढा पार्ट आहे तो. लक्षात येते का सगळ्यांना? हो सर. ओके. अजून काय असू शकतं? भरपूर असू शकतं. मी याला असा सर फेकला तर परफेक्ट पॅराबोला कधी होतो? ऐक ना यश यार, मध्ये नको हे करू. सगळं झालं की मला हे करशील तू, इंटरप्ट करशील मध्ये. असं नाही सर. लक्ष दे. हे जर असं फेकलं समजा मी, असं जाणार. बरोबर का पोरांनो? हो. ओके. किंवा याला असं खाली फेकला समजा, तेव्हा सुद्धा काय होणार? असं जाणार. आलंय का लक्षात हे सगळ्यांना? हो. असे हो, छोटे सर. भरपूर एक्झाम्पल्स आहेत. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय सांगू काय? समजा पूर आलाय खाली, किंवा पूर राहू दे, समजा नको, पूर नको, ठीक आहे. इथं समजा हे आहे, दुश्मनचा बेस आहे समजा, इकडे सगळा तो सैनिक आहे त्यांची समजा, आणि आपलं एरोप्लेन गेले किंवा हेलिकॉप्टर गेले समजा इकडे. काय समजून घ्या काय थोडस, ठीक आहे. तर ह्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे समजा आडवी, ठीक आहे. मी जेव्हा त्या बॉलला ड्रॉप करेन खाली असं, ठीक आहे, तो बॉम्ब त्या हेलिकॉप्टरमध्ये असं ना, मला तो टाकायचा आहे तिथं, ठीक आहे. टाकण्यापेक्षा मी सरळ सोडला समजा त्या बॉम्बला खाली, तर बॉम्बला जेव्हा मी हातातून माझ्या सोडेल त्यावेळी अगोदर त्याला हेलिकॉप्टरची व्हेलॉसिटी असणार आहे की नाही, बॉम्ब जेव्हा खाली जस्ट पडेल त्यावेळेला. हो सर. आपण बलूनच्या एक्झाम्पल्स मध्ये घेतलं होतं हे, बरोबर का? मग हो. हा जो पॉइंट ए आहे त्याच्यावर हे हेलिकॉप्टर होतं समजा. मग इथून जेव्हा बॉम्बला सोडेन, याला ऑलरेडी काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे हा बॉम्ब इथं जाऊन पडतो असं बी ला. आलंय का लक्षात? हो. ओके. ज्यानं हो, याला सर. बॉम्बला टाकलंय तो पण या हेलिकॉप्टर सोबत पुढे जाणार असं, बरोबर का? हो. हो. आणि त्याच्या दृष्टीनं बॉम्ब नेहमी त्याच्या खाली असणार आहे असं, त्यामुळे त्याला वाटतं की बॉम्ब हा सरळ खालीच पडतोय असा, पण आपल्याला माहिती आहे की नाही बॉम्ब आडवा जातोय तो. अरे येते का लक्षात? हो. सर डाऊट आहे. बोल की.
सर जेव्हा बॉम्ब तो ग्राउंड जवळ जातो, जे टच होतो तेव्हा हेलिकॉप्टर त्या बॉम्बच्या करेक्ट वर असते ना, बरोबर, तीच म्हणतो मी. ब्ल्यू डॉट कारण कशासाठी सेम काढलाय? वेलोसिटी. ब्ल्यू डॉट कशासाठी काढलाय? त्यासाठीच काढलाय ना, हेलिकॉप्टरची पोझिशन आहे ती. हे कळलंय का सगळ्यांना? हो. हो हो. अरे यार बोला का हो पाणी सर. सर सुटलं मी एक तुमचं? डाऊट विचारू? हो सर. हो थांबा थांबा थांबा, हे केसेस सगळ्यांना क्लिअर आहेत 100%? हो हो सर. सर. हो. मग ह्यापैकी कुठलं जरी म्हणलं तुम्ही तर काय प्रोजेक्टाईल मोशन. आणि यश परफेक्ट पॅराबोला असं काही नसतं. पॅराबोला ह्याला कुठला एंड नसतो. जसं सर्कल असतो की नाही एंड, तसा पॅराबोला असा इन्फिनिटी पर्यंत जातो असा. कळलं का? मग तुला इन्फिनिटी वरून टाकायला पाहिजे तो, मग तसं वर जाऊन परत इन्फिनिटी वर पडेल. शक्य आहे काय? नाही. ओके, त्यामुळे परफेक्ट पॅराबोला अशी काही कन्सेप्ट नसते. लक्षात आलंय 100%? हो ओके. हो. आणि मग सर. सर हम्म. सर तुम्ही हेलिकॉप्टर मधनं बॉम्ब फेकला, हा पण इनर्शिया मधला ह्याचाच आहे ना, म्हणजे इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन. एक मिनिट, इनर्शिया ऑफ मोशन नाही. सर कारण ते हा हलते हा हा, म्हणजे ओके, बॉम्बचं म्हणतोयस तू, बरोबर. हो त्याला अगोदर व्हेलॉसिटी आहेत. आले का लक्षात? हो. हे सांगा सर मी एक पोरांनो. डाऊट विचारू? हा विचार. सर अगर हेलिकॉप्टर वेलोसिटी आहे, हा वेलोसिटी मध्ये आहे आणि अजून बॉम्ब फेकलेले नाही, हा. मग ते डिसेलरेट करायला लागलं आणि तेव्हाच बॉम्ब फेकलं तर बॉम्ब कसं जाणार? मग हेलिकॉप्टर हा जो ब्लू डॉट आहे ना, तो मागे मागे राहत जाईल आणि बॉम्ब पुढे पुढे जात राहणार. कळतंय काय म्हणतोय मी? तू कुणाला डिसेलेट केलंस? हेलिकॉप्टर ना. त्यामुळे हेलिकॉप्टर मागं मागं राहणार असं, आणि बॉम्ब पुढे पुढे जाणार. त्याला स्पीड आहेच ना अगोदरचं काय असेल ते. लक्षात येते का? हा, बॉम्ब वरती काही एक्सलरेशनचं नाही पडणार? नाही. तुझे एकदा बॉम्बला तू सोडून दिला समज, तर त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटीचा हक्क आहे रे. जे डिसेलरेशन लागले ते हेलिकॉप्टर लागले ना, समजलं का? हो सर. ए पोरांनो, तुम्हाला कळलंय का हे प्रोजेक्टाईल मोशन? हो सगळ्यांना सर. कळालं सर. खरंच कळालंय? हो. वेगवेगळ्या हो केसेस सर. कळाल्या हो तुम्हाला ह्यातल्या 100%? हो सर. अजून सुद्धा हे हो. जेई ऍडव्हान्सला एक क्वेश्चन, म्हणजे ऍडव्हान्स असं नाही, IIT जेईला एक क्वेश्चन आला होता की समजा इथं थिटा आहे असा, ओके, तर इथून समजा तुम्ही एक असा बॉल फेकला समजा वर, ओके, तर तो जाऊन कसा पडणार? असा पडणार की नाही, हा इथं, हो बरोबर का? मग ह्याला म्हणतो आपण प्रोजेक्टाईल ऑन इन्क्लाइन प्लेन. हा समजा काहीतरी अल्फानं वगैरे फेकला असेल वगैरे, हे सुद्धा प्रोजेक्टाईल मोशनच आहे. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे सिम्पली काय, त्याच्यावर आता कुणाचा हक्क आहे? ग्रॅव्हिटीचा, बस. त्यानुसार ते ग्रॅव्हिटी. समजलं का सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. कम्प्लीट क्लिअर आहे? हो सर. ओके. हो सर. हो. कसलं मोशन वाटतंय? 1D मोशन वाटतंय का 2D मोशन वाटतंय? सर 2D. 2 डायमेन्शन मध्ये मोशन आहे ना हे. हो. हो सर. बरोबर का? बॉलला जर सरळ पाठवत असता, असा सरळ गेला असता, समजा हे पहिली आणि दुसरी केस आहे, ह्यात ते 1D. 1D मोशन आहे, 1D. पण दुसरे कुठले आहेत? 2D हो. मोशन आहे. सगळ्यांना कळलं का? 2D. हो. हो सर. 3D हो मोशन सर. कसं असू शकतं माहिती आहे का प्रोजेक्टाईल्स? आता तुमचं हे प्राण उडतात बघा, मी एक केस देतोय ते इमॅजिन करू शकाल का सगळेजण? हो. हो सर. हो. बघूया मस्त. कितीपर्यंत तुम्ही इमॅजिन करता. समजा इथे एक टँक आहे समजा असा, ओके, हा एक 3D मध्ये मी टँक ड्रॉ करतोय इथं, आता समजून घ्या काय सगळेजण. हे असा गरीब टँक आहे जरा, ठीक आहे, समजून घ्या तुम्ही सगळे, ठीक आहे. याला चाक आहेत समजा, टॉय टँक. टॉय टँक आहे, ठीक आहे असे. आणि ह्याच्यावर ना ती कॅनन आहे छोटीशी, ओके. कॅनन काय करते, तिला असं ओके. असं बांधलंय समजा ही कॅनन, आणि ह्याच्यातून मी बॉम्ब असा बाहेर फेकतोय. येते का लक्षात? ओके. आणि काय होतंय, ही कॅनन जी आहे ना ती गोल गोल फिरतीये, ओके. ही जर गोल फिरत नसती तर सरळ जाऊन बॉम्ब इथं पडला असता का नाही रे? हो सर. पण ती गोल फिरत फिरत जेव्हा तुम्ही टाकणार आहे, कॅनन असा पडणार इकडं, त्यानंतर इकडं, त्यानंतर इकडं, त्यानंतर इकडं. येते का लक्षात? ही कर्व मध्ये पडणार तो असा, हो सर. ओके. ही 3D केस आहे. ही ऍडव्हान्सला क्वेश्चन येऊ शकतो, हा, ती तुम्ही 12वी मध्ये सोडवाल, पण इमॅजिनेशन करणं महत्वाचं आहे ही गोष्ट. येते, जमते सगळ्यांना 100%? सर असं पण होऊ शकतं, हो सर. कसं? असं आता तुम्ही जे सांगितलं ते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगू, तू बघितलंयस आहे, म्हणजे मला वाटते तू बघितलं असेल, असं सांगू का? हा. शेतामध्ये तुषार सिंचन बघितलंय, स्प्रिंकलर कधी? हो सर. हा, बघितले. बघितलंय. असं पाणी फेकत हो असतात सर. स्प्रिंकलर हो. ते कसलं मोशन आहे?
एकदा सर ते गार्डन मध्ये पण असते. हा, पाण्याचा ड्रॉप एकदा हवेत गेला की त्याच्यावर कोणाचा फोर्स आहे? ग्रॅव्हिटी. एअर रेजिस्टन्स असणार आहे, पण सध्या त्याला निग्लेक्ट केला तर दुसरा कोणाचा फोर्स आहे? ग्रॅव्हिटी. मध्ये प्रोजेक्टाइल मध्ये असणार ग्रॅव्हिटी. शेवटी असं जाऊन पडते की हो. नाही? मग ती नोझल तुमची अशी हो, फिरते सर. आणि त्याला असं फेकता येते. येते लक्षात सगळ्यांना? स्प्रिंकल हो, इरिगेशन ना? काय ते? स्प्रिंकल इरिगेशन ना? स्प्रिंकल इरिगेशन. नीटला त्याच्यावर क्वेश्चन पडला होता आणि त्याच्यापेक्षा डेंजर क्वेश्चन आला होता. स्प्रिंकलर सारखंच होता. एक गन आहे म्हटली अशी ग्राउंडवर लावली आणि ती गोल 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 फिरायला लागली अशी आणि गोळ्या झाडतीये सगळ्या बाजूला गोळ्या झाडतीये. धड सगळे डेट. तर नीटला मग बेस बनवायला गेला त्याला नीटला एम्सला तसले क्वेश्चन आहेत, ते आपण करूया. ते सोपे आहेत ते क्वेश्चन, एवढे काही अवघड नाहीत. वाटताना फक्त ते बघताना फक्त अवघड वाटतं हे असलं काही म्हणून. ठीक आहे. सर म्हणजे टँकचा बॉम्ब एकाच डायरेक्शनला जाणार ना? नाही, सगळ्या दिशेला. जर मी त्याला गोल फिरवत म्हणजे असं गोल गोल फिरत फिरत पडणार? हा, मी जर त्याला गोल गोल फिरवत असेल तर. येते का लक्षात? हे बरं ऐका, प्रोजेक्टाइल सोल्व करायला प्रॉपरली. ठीक आहे. हे सगळं कळलं सगळ्यांना? प्रोजेक्टाइलचा फील आलाय प्रॉपरली काय असतं, कसं असतं ते? हो. 2D मोशन असते सगळ्यांना क्लिअर आहे? ग्रॅव्हिटीचा इफेक्ट असतो फक्त त्याच्यावर, हे क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. हो. आता हो. वेक्टर मध्ये आपण रिझॉल्युशन नावाचे कन्सेप्ट शिकलोय, माहिती आहे का तुम्हाला? वेक्टर हो. मध्ये रिझॉल्युशन हो. नावाचे कन्सेप्ट. समजा आता हे 2D मोशन आहे, मग मी 2 ऍक्सिस घेतो समजा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके. कारण त्याचं काय फक्त एक्स ऍक्सिस वर पडणार नाही ना तो, किंवा वाय ऍक्सिस वर. अरे येते का लक्षात? तो कुठं पडणार आहे? मध्ये असा, हो. मधून जाणार आहे. समजलंय का सगळ्यांना? हे आणि 2D हो, मोशन सर. वी आर स्टडिंग अबाउट 2D मोशन. मग समजा हा बॉल इथं होता अगोदर, मी त्याला असं फेकला समजा, असं किती स्पीडनं? यू स्पीडनं, इनिशियल व्हेलॉसिटी. आता हा तिरका फेकलाय, मग ह्याला इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर म्हणतो मी. चालेल का रे? हो सर. आणि किती अँगलला फेकलाय? थिटाला फेकलाय. मग आपल्याला याचं भविष्य माहिती आहे की नाही, काय होणार आहे? अजून पडणार आहे की नाही हा खाली? हो. अरे, कळलंय का सगळ्यांना? हो हो, सर. सर. हो सर. ओके. मग थोडासा विचार करा, मी जेव्हा याला काहीतरी व्हेलॉसिटीने फेकलं, ह्या व्हेलॉसिटी हा वेक्टर आहे माझा, ज्याचे 2 कंपाऊंड तयार करता येतील ना मला, एक्स आणि वायला. ओके. हो. ह्या दिशेला काय असेल सांगा मला? अँगलला चिटकून आहे म्हटल्यावर विसरला काय असतो? कॉस थीटा. कॉस थिटा. टॅन कॉस थिटा. टॅन म्हणे. Cos. काय तर मी म्हटलं हायपोटेनियस म्हणजे मी सांगितलं. हा काय असतो? हा काय असतो? साइन. साइन थिटा. Sin साइन. theta. ओके. Tan theta. आता बघा, हे जे 2D मोशन आहे की नाही, याला असं स्टडी करणं थोडं सोपं नसते बरं का. म्हणजे इकडे एक वेक्टर आहे, ग्रॅव्हिटी खाली आहे वगैरे, मग त्याला रिझोल्युशन करून सोडवणं सोपं असतं. म्हणजे आपण काय करणार आहे माहितीये का, इथं जी 2D मोशन आहे त्याला सेपरेट 1D मोशन मध्ये स्टडी करणार आहे. हे एक्स ऍक्सिसला, हे वाय ऍक्सिसला. कळलंय मी काय म्हटलं ते? ओके. हो सर. बघा, आता लक्ष द्या. जर समजा मी म्हटलं थोड्या वेळानंतर माझा पार्टिकल इथं कुठेतरी होता समजा, हे फेकला आणि थोड्या वेळानंतर इथं कुठेतरी होता. टी इज इक्वल टू 0 ला मी इथं होतो, टी इज इक्वल टू टी ला समजा इथं कुठेतरी होतं. तर माझा इनिशियल पॉईंट हा होता, फायनल पॉईंट तो आहे. डिस्प्लेसमेंट माझी अशी असणार आहे की नाही? हो. हे आले का लक्षात सगळ्यांना? ही माझी काय हो, असणार? सर. डिस्प्लेसमेंट. हो. त्या डिस्प्लेसमेंटचा जर तुम्ही होरिझॉन्टल कंपाऊंड बघितला, ओके, तर मी त्या डिस्टन्सला समजा एक्स म्हणतो. आले का लक्षात सगळ्यांना काय म्हणतोय मी ते? हो आणि सर. हा जो इकडं जो आहे हा, त्याला मी काय म्हणतो? वाय म्हणतो. कळलंय का सगळ्यांना? हो. Yes. हो तर सर. ह्या 2D मोशनला 1D मोशन मध्ये बदलल्यामुळं केवढं इझी बनतं बघा बरं का. आणि हे स्किल आहे, हे तुम्हाला नंतर आलं पाहिजे. तुमच्यातली जी मुलं ऍडव्हान्स साठी वगैरे नंतर प्रिपेअर करणार असतील त्यांच्यासाठी सांगतोय मी. आता नीट साठी काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला, पण तरी पण त्या लेवलचं थिंकिंग तुम्हाला आलं पाहिजे की 1D मोशन कुठल्या दिशेचं म्हणतोय मी? एक्स दिशेला. त्या दिशेला माझी इनिशियल व्हेलॉसिटी यू कॉन्स्टंट आहे की नाही रे? बघा हो. हो. हे बघा, हे बघा, हे बघा, हो, सर. हे बघा. हे जे पार्टिकल आहे की नाही, ह्याला जर समजा मी असा काहीतरी दगड जोडला समजा काहीतरी, आणि वरून मी जर समजा बॅटरी अशी काहीतरी लावली समजा, प्रकाश पडतो इथून, आणि इकडून समजा एक बॅटरी लावली समजा, ठीक आहे, लाईट येते समजा. आता ती बॅटरी अशीच का वगैरे असलं काय विचारायचं नाही, समजून घ्या. ज्यावेळी हा पॉईंट इथं असेल, ह्याची सावली इकडे असेल की नाही रे, वरून वरच्या बॅटरीमुळे. हो सर. ज्यावेळी हा पॉईंट इथं असेल, त्याची सावली इथं असेल की नाही? हा जेव्हा पॉईंट इथं होता, हो, सावली इथं सर. होती. म्हणजे जसा हा गोल फिरतो, म्हणजे गोल असं नाही, पण जसा हा असा जातो, त्याची सावली पुढे निघाली की नाही 1D मोशन सारखी. हो सर. आणि जेव्हा इथं खाली पडेल त्यावेळी इथं पोहोचणार तो. अरे कळलंय का सगळ्यांना?
हो सर. सर. ओके. मग ही जी सावली आहे तिची व्हेलॉसिटी किती आहे? यू कॉस थिटा. कळलंय का बघा? सावली म्हणजे कंपोनंट आलं असतो. सर. म्हणजे एक्स ला कोण कव्हर करतंय? यू कॉस थिटा कव्हर करतंय. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो ओके. आणि इकडून जर बघितला तर हा पॉईंट इथं असताना याची सावली इथं असणार. हा पॉईंट इथं असताना याची सावली इथं असणार. हा पॉईंट इथं असताना याची सावली इथं असणार. कळलंय का? आता सावली इथं आहे बघा त्याची. अरे हो. कळलंय का? तर तशी कशी पडणार शॅडो? नाही, मी त्यासाठी इमॅजिनेशन ती मी तुझ्या डोक्यात शिरून इमॅजिन करून घेऊ शकत नाही. आता बघू व्यवस्थित. जेव्हा पार्टिकल मला पुढे सरकेल ही सावली पुढे पुढे जाईल की नाही अशी? इथं स्क्रीन लावली रे मी यार. तू आता कळलं का सांगा मला खरंच? हे तुम्हाला खरंच कळलंय? पॉईंट जसा असा वरून जातो तसं सावली अशी पुढे पुढे जाते. ओके. आणि हा पॉईंट हो कळलं. जसा वर जाईल तशी हिची सावली बघा अशी वर 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 गेली इथं जाऊपर्यंत आणि त्यानंतर परत खाली यायला लागली की नाही अशी? अरे कळलंय का? ही हो 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 तुम्हाला हो सर. इमॅजिन झालं तरच कळणार आहे बरं का रे. नाहीतर तुम्ही रोटू पोपट म्हणा समजा. हो सर कळलं. कळलं. म्हणजे सर ते बॉम्ब वाल्यासारखंच आहे पण जरा जास्त डीप. नाहीये तसं नाही रे. हे तुम्हाला कंपाऊंड कळतोय का रे याचा? एक्स कंपाऊंड असा जातोय, वाय कंपाऊंड असा जाऊन परत खाली येतोय ते. हो सर कळालं. हो ठीक आहे बघा खरंच कळलंय का? हो. कारण मी तुम्हाला म्हंटल बाकीचं मी तुम्हाला सगळं शिकवू शकतो पण तुम्ही इमॅजिन कसं करायचं ते तुमच्यावर आहे बरं का. ठीक आहे बघा. त्यानंतर हे वाय डिस्टन्स आहे व्हर्टिकल मधला तो यू साइन थिटा मुळे कव्हर होतो की नाही? बोला. हो सर. हो ओके. आणि हो. हा वर जाऊन खाली कशामुळे आला रे? ग्रॅव्हिटीमुळे झालं की नाही हे सगळं? आपण एखाद्या ग्रॅव्हिटी. बॉलला हो बघितलंय. सर. हो सर. पार्टिकल वर जाऊन खाली आलेलं नाही त्याची सावली वर जाऊन खाली आली. पण त्या मोशनला आपण जस्टिफाय कशाने करू शकतो? ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे जस्टिफाय करू शकतो की नाही? हो सर. अरे कळलं का सगळ्यांना? हो हो सर. हो सर. हो. इथं जे ऍक्सेलरेशन असेल ते असेल ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. होरिझॉन्टल मध्ये कोणाचं ऍक्सेलरेशन असतं काय? ग्रॅव्हिटी अशी आडवी ढकलते खेचते असलं काय? बोला. नाही सर. त्यामुळे नाही. इथे ऍक्सेलरेशन किती नाही. असणार? 0 असणार. समजलंय का? आता बघा हो. हो व्यवस्थित. सर. हे जे प्रोजेक्टाईल मोशन आहे हे कसलं मोशन आहे? 2D मोशन. ह्या 2D 2D. मोशनचा स्टडी करण्यासाठी मी याला दोन 1D मोशन मध्ये डिवाइड केलं. फॉर द सेक ऑफ असं झालंय का पार्टिकलचे दोन तुकडे झाले इकडे गेला इकडे गेला असं झालंय का? नाही. 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 आपण त्याला स्टडी करण्यासाठी कंपाऊंड्स मध्ये स्टडी करतोय. त्यासाठीच वेक्टर शिकलो की नाही आपण? येस ऑर नो? हो. ओके. हो सर. मग एक्स दिशेला जो कंपोनंट आहे तो पुन्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? यू कॉस थिटा. बरोबर का? यू कॉस थिटा. आणि त्याच्यावर ऍक्सेलरेशनचा काहीच इफेक्ट नाही. मग मी ह्या होरिझॉन्टल मोशनला युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो का? हो सर. हो समजलंय सर. का? समजलंय हे? अभिषेक हो समजलंय? सर. खरंच हो. कळलंय हे? ओके. हो. आणि हे जे व्हर्टिकल मधलं मोशन मी याचा स्टडी कर बघा पार्टिकल असा जाईल तसा ते वर जाऊन खाली येते की नाही परत? सावली. हो. सर त्याची हो सर. हम्म. बोल. वेलॉसिटी डिक्रीज झाल्यानंतर युनिफॉर्म मोशन कसं होईल? कुठं डिक्रीज झाली? एक्स मधलं म्हणतोयस? एक्स मधली कुठली व्हेलॉसिटी डिक्रीज झाली? ऍक्सेलरेशनच नाही ना तिथं. एक मिनिट त्याची व्हेलॉसिटी त्याचा संबंध सर, नाहीये. अरे यार. ती खाली आलं म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज झाली का त्याची? नाही. काय डाऊट काय मला विचार व्यवस्थित जरा. तू जेव्हा वरती गेला ना पी पॉइंट मध्ये हा. तेव्हा त्याची वेलॉसिटी डिक्रीज होणार ना. डिक्रीज झाली. कुठल्या दिशेला? कुठला कंपाऊंड डिक्रीज झाला त्याचा? खालचा वरचा कॉम्पोनंट. हा मग यू कॉस्ट Y अफेक्ट component. केलंय का? नाही. मग तू कशाला काय होईल? हे यार तुम्हाला खरंच कळण झाले 1D मोशन म्हणजे होरिझॉन्टल मोशन आहे की नाही रे? हो. त्याचा काय संबंध आहे कळालं ग्रॅव्हिटीचा सर त्याचा? आता. खरंच कळलंय? नाही. प्राण उडाले. हो सर कळालं. खरंच कळालंय? कळालंय. हो. हे जे व्हर्टिकल कळालंय सर. हे जे व्हर्टिकल मध्ये मी फ्री फॉल वाली कन्सेप्ट म्हणू शकतो की नाही? फ्री फॉल. हो हो. हे हो, पार्टिकल सर. दोन मोशन कव्हर करत नाहीये. त्याचा स्टडी करण्यासाठी त्याला मी डिवाइड केलंय आपल्यासाठी. समजलंय काही सगळ्यांना? हो 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 हो. कळलंय सगळ्यांना? हो सर. मग इन होरिझॉन्टल डायरेक्शन बघा बरं का व्यवस्थित. इन होरिझॉन्टल डायरेक्शन मी कुठला कंपाऊंड कव्हर केला रे? एक्स कंपाऊंड कव्हर केला की नाही? हो. कुठल्या व्हेलॉसिटीने? आता मला सांगा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ स्क्वेअर. एम आय करेक्ट?
हो ओके. Yes. येस मग इथं मी होरिझोंटल मध्ये एक्स डिस्प्लेसमेंट केली आहे, झाली आहे माझी आर, हो पण त्याचा कंपाऊंड होरिझोंटल कुठला एक्स आहे की नाही. एक्स. हो येस व्हेलॉसिटी जी काय माझी आहे त्याचा होरिझोंटल कंपाऊंड काय यू कॉस्टेड आहे की नाही रे. हो सर हो ओके. हो. इंटू किती टाइम नंतर झाले, टी टाइम नंतर, टी. प्लस ऍक्सेलरेशन किती आहे होरिझोंटल दिशेमध्ये, 0. 0. 0 त्यामुळे पुढच्या Zero. लिहायची गरज आहे का. नाही. नाही मला म्हणा इक्वेशन नाही. कळलंय का बघा. हो हो. सर. अरे हो. समजलंय खरंच तुम्हाला. हो सर कळलं. हो सर. ओके. त्यानंतर इन व्हर्टिकल डायरेक्शन बघा बरं का आता. इन व्हर्टिकल डायरेक्शन व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन 0 आहे का नॉन 0. नॉन झिरो. नॉन झिरो झिरो. व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट आहे तो वाय आहे की नाही रे. हो इनिशियल हो. व्हेलॉसिटी यू साइन थिटा म्हणू शकतो की नाही व्हर्टिकल कंपोनंट. हो सर. ओके. हो सो यू साइन थिटा टी वर जाताना किंवा आता वेक्टर बघतोय आपण. इनिशियल मोशनची डायरेक्शन काय आहे, मी काय म्हटलेलं, ग्रॅव्हिटीची साइन कशावरून ठरवायची, इनिशियल डायरेक्शन ऑफ मोशन, बरोबर का. इनिशियल Initial डायरेक्शन वर आहे direction. की नाही माझी. वर. ओके. हो. मग ग्रॅव्हिटी हो. कुठे आहे, खाली आहे, त्यामुळे मायनस होणार की नाही इथं, मायनस हाफ. हा निगेटिव्ह. हे सगळ्यांना समजलंय काय एव्हरीवन. हो सर. हो हो सर. हे लिहून घ्या चला पटकन. इन हो, व्हर्टिकल sir. डायरेक्शन, इन व्हर्टिकल डायरेक्शन. का नंतर लिहिताय मी नोट्स पाठवल्यावर, काय करताय तुम्ही. सर लिहित लिहितो सर लिहितो आम्ही. ठीक आहे, लिहा लिहा, डोक्यात पण शिरेल ते पक्का. हे जे मी शिकवतोय की नाही हे सोपं नाही बरं का ते. मी तुमच्यावर ओरडते म्हणजे जरा तुम्ही स्वतःला स्ट्रेस करावं म्हणून. ठीक आहे, हे कळणं खूप अवघड आहे जरा लगेच. तुम्हाला कळलं नाही खरंच सगळ्यांना. हो सर. हो ओके. हो सर. अनिश. हो सर. ओके. हे बाकीचं काय लिहू नका. इन होरिझोंटल डायरेक्शन, इन व्हर्टिकल डायरेक्शन एवढंच लिहा. ही डायग्रॅम अशीच काढा फक्त, थोडीशी डिस्प्लेसमेंट वगैरे दाखवायची गरज नाही. फक्त तुमचं तुम्हाला असं ज्या गोष्टी तुम्ही विसरू शकता असं वाटते ते लिहा. सावली वगैरे ड्रॉ करायची गरज नाही. ठीक आहे. ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे होते ना सगळे. हॅलो सर. हा बोल घे. सर टँकच्या एक्झाम्पल मध्ये आपण अगर दगड आहे हम्म. तो आपण असं फिरवायला लागलोय. हा हा टँकच्या एक्झाम्पल मध्ये हा. दगड आपण असं फिरवायला लागलोय तर हा. त्याला सोडलं तर ते पण तसंच होणार ना. टँजेन्शियली जातं ते. तू तिरकं फिरवत नाही ना असं फिरवताना कधी पण. आडवं फिरवतो ना असं. हा. ओके. मग सोडलं ना ते गोफन म्हणतात त्याला मराठीमध्ये. काय? गोफन. हो सर. गोफू. गोफन आता तुला मराठी यार, तुम्ही मराठी कधी सर शिकणार. आमच्या मळ्यात आहे. हा ते असं दगड बांधतात ते दोरीला नाही सोडून हा. देतात असं. हे मी सर्क्युलर हो, मोशन sir. मध्ये घेतो तुमचं. ठीक आहे. प्रोजेक्टाईल होतं ते हा. थोड्या वेळानंतर असं खाली 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 पडायला लागतं, पण त्याचं मोशन अनालिसिस जरासा अवघड आहे. ठीक आहे. सर मग ते फिरत फिरत खाली पडणार. नाही असं सोडलंच की ते गोल गोल फिरत नाही जात. हे बघ. तसं नाही म्हणजे असं थोडं टर्न होऊन हा, थोडं जरा टर्न. थोडं टर्न होऊन त्याला, कारण ती होरिझोंटल व्हेलॉसिटी असते रे अशी पडताना. येते का लक्षात. कसं असतं माहितीये का, हे समज गोफन आहे समज. खरंच सर. ऐक हा. ना, इथं समज तू दगड आहे, तू याला सोडून दिलं समज, तर याला अगोदर एवढी काहीतरी व्हेलॉसिटी असणार ना, बरोबर का. आणि त्यासोबत खाली सुद्धा हो. ग्रॅव्हिटी खेचतीये. मग ते असं जात 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 खाली पडणार ते. येते का लक्षात बघ. हो म्हणजे टर्न होत होत. टर्न होत होत पण एवढं पण नाही असं. तू नाही टर्न पण नाही, सरळ टँजेन्शियल जाऊन खाली पडतं ते. असं सरळ जाताना सर खाली ते पडतं. टँजंट काय काय. मी जे मगाशी केस पहिल्या घेतली वाला ना, exam- मी मगाशी केस घेतली ना ती वेगळी आहे. टँकची मी काय घेतली, तू जेव्हा गोफरनं सोडतो ना त्यावेळी फक्त ही व्हेलॉसिटी असते, ही नसते. टँक त्याला एक्स्ट्रा देतोय सुद्धा ती व्हेलॉसिटी अशी. समजलंय का. आणि त्यामुळे त्यांच्या कसली व्हेलॉसिटी. टँकनं दिलेली व्हेलॉसिटी आहे रे ही त्या बॉम्बला. आणि टँक गोल पण फिरतोय त्याची ही व्हेलॉसिटी. या दोघांच्या रिझल्टंटमुळे ते खाली जायला लागतं तिरकं. त्यामुळे दिसताना आपल्याला असं गोल फिरत पडल्यासारखं दिसतं. आले का लक्षात. सर मग ते दगड जे
गोफम मध्ये पण तसंच होणार ना. नाही, गोफन मध्ये तू असं ढकलून टाकतो का त्याला, सोडलंस की त्याच कळलं का? ओके. आणि त्याच्यात तू जे दगड फेकलायस तो स्पेरिकल, त्याचा वेगळा शेप असतो. बनाना किक असं ऐकलं का कधी? नाही. काय? बनाना किक फुटबॉल काय सर मध्ये. परत हो ऐकले फुटबॉल मध्ये. ओके हो ऐकलंय सर ऐकलंय फुटबॉल ऐकलंय. मध्ये. मी तुम्हाला फ्लूड मध्ये ते शिकवलं त्याची. तसंच होत. नाही तेच आता नाही ते. ठीक आहे, अर्धवट ज्ञान ठेवायचं नाही, ते प्रॉपर शिकून मग त्याची ऍप्लिकेशन शिकायची. हे सगळ्यांना कळले का रे दोन्ही एक्झाम्पल्स एव्हरीवन? हो सर. हो हे सर. दोन्ही इक्वेशन सगळ्यांना कळले हे? ओके. आता काय हो. करा, पहिल्या इक्वेशन मध्ये ही जी टी आहे त्याला मी असं लिहू शकतो बाबा, टी कॅन बी रिटर्न एज एक्स अपॉन यू कॉस थिटा. सांगा मला. येस. हो. ओके. हो. ते हित पुट करा आणि ते हित पुट करा. करा बघू रे, ट्राय करा बघूया तुम्हाला काय जमतंय. y इज इक्वल टू, मी तुला हेल्प करतो पण त्याच्या पुढे तुम्ही सोडवायचं. u साइन थिटा, मोठा आहे बरं का हे थोडस. काय येणार, एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस हाफ जी. सोडवायचं बरं का, हे एवढंच नाही, असं पुढं सोडवायचं. कुठं कुठे कॅन्सल होते का बघायचं, काय होते का बघायचं. ही जी मी तुम्हाला सांगतोय की नाही आता, ही मी 11वीच्या मुलांना सुद्धा सांगायला घाबरतो कधी कधी, त्यांना पचेल का नाही. तुम्हाला पचू शकते म्हणून मी सांगतो तुम्हाला. पचते ना खरंच का डायरेक्ट फॉर्म्युला द्यायचे? हो सर. हो. येते ना? नाही. आणि समजून घ्यायचं, हे पाठ वगैरे काय करायचं नाही यातलं. तुम्हाला म्हटलं का मी पाठ कराय? नाही. अंडरस्टँडिंग करायचं फक्त. एक्सलन्स के पीछे भागो. कळलं का? हे लिहून झालं का सगळ्यांचं ही स्टेप? एक मिनिट सर. इथे यू कॅन्सल होतंय का रे? हो. हो. आणि इथं हो. साइन थिटा पण कॉस सर थिटा काहीतरी बघितलं टॅन एक्स होईल. सर टॅन एक्स होईल ना? टॅन एक्स नाही, टॅन एक्स नाही. साइन थिटा पण कॉस थिटा काय होतं? टॅन थिटा. टॅन एक्स नाही. आणि मग काय येणार? टॅन थिटा एक्स. टॅन थिटा एक्स. टॅन थिटा. अरे समजलं का सगळ्यांना? हो. हे एवढं हो, मोठं सर. झालं, एवढं बारकं झालं बघा ते. झालं का नाही? ओके. हो. मायनस हो. इथं काय करा, हे हाफ जी आणि हे एक्स स्क्वेअर बाहेर लिहा इकडं कुठंतरी, आणि इकडं असं लिहू शकतो बघा, 1 अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. समजून घ्यायचं काय, फक्त पाठ नाही करायचं याला चुकून सुद्धा. मेमोरायझेशन इज अ क्राईम. कळलं का सगळ्यांना? येस सर. ओके. मग काय हो. येणार, एक्स टॅन थिटा मायनस हे जी इथं मल्टिप्लाय करतो, 2 इथं मल्टिप्लाय करतो, त्याला असं लिहू शकतो बघा, 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर. सांगा रे मला, कळलं का? हो. ए पोरांनो, ओके. भीती वाटत हो नाही ना? कळलं. भीती वाटत नाही ना कुणाला? नाही. नाही. नाही ह्याला जर मी ए म्हटलं आणि ह्याला जर मी बी म्हटलं, तर ह्याला असं लिहू शकतो का रे, y इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. सांगा मला. बी एक्स स्क्वेअर. हो. बघा. ओके. हो सर. आता हो सर. ह्या कंडिशन मध्ये मी असं म्हणू शकतो का, y इज अ फंक्शन ऑफ एक्स. हो. हो. बरोबर का? y इज अ हो. फंक्शन ऑफ एक्स. Yes. जसा जसा एक्स बदलेल माझा, समजा इथं कुठेतरी असेल, इथं कुठेतरी आहे, इथं जो एक्स असेल ती व्हॅल्यू पुट केली की माझी y ची व्हॅल्यू मिळेल की नाही, माझी किती असेल ती. हो सर. तरी कळलंय का सगळ्यांना? सर इथं पॅराबोलाची कंडिशन झाली ना? हा, तेच मला सांगायचं. इथं x ची पॉवर 1 आहे, इथं x ची पॉवर 2 आहे. x ची हायेस्ट पॉवर किती आहे इथं? हायेस्ट पॉवर 2. हायेस्ट पॉवर किती आहे x ची? किती आहे? 2. आणि y ची किती आहे? 2. y ची किती आहे? 1. 1. अरे कळलं का? मग ही पॅराबोलाची इक्वेशन आहे की नाही? हो. हा पॅराबोला. हो सर. हो. अरे, समजलं का तुम्हाला सगळ्यांना? सर मी सांगितलं ना तेच. हो कळालं सर. सर. हे पॅराबोला प्रूव्ह सर झालं की खरं नाही? तिथं ए आणि बी कमी. असंच मनाला माय हो. वाटलं म्हणून. हो. कारण ते सगळे कॉन्स्टंट आहेत रे. हं? ते सगळे कॉन्स्टंट आहेत. हे बघ, थिटा. यू मग यू हा. तू अगोदर ठरवून टाकलायस ना, हवेत गेल्यावर काय बदलणार आहे? एक्स आणि वाय फक्त बदलणार ना इथं. अरे यार. ओके. हो हो हो. आणि इथं जे सर मग दरवेळी असंच असतंय. असंच असतं.
मग इथं व्हॅल्यू फक्त बदलतात रे. तू कशानं किती व्हेलॉसिटीने फेकलेस, किती अँगलला फेकलेस त्याप्रमाणे नाही बदलेल. म्हणजे इक्वेशन पण ax मायनस bx स्क्वेअरच असते दरवेळी. अशीच असते. लक्ष द्या, ही जी इक्वेशन आहे की नाही, याला एक नाव आहे म्हणून स्पेशल. पॅराबोला. याला एक नाव आहे स्पेशली. इट इज कॉल्ड एज ट्रॅजेक्टरी इक्वेशन. आणि ही लिहून घ्या तुम्ही. झाली का लिहून? याला नाव द्या ट्रॅजेक्टरी इक्वेशन. ही सांगते एक की सेकंड पार्टिकल एक्झॅक्टली कुठे येते. नीटला पण येऊ शकतो, जेईला पण येऊ शकतो क्वेश्चन. आणि त्यानंतर लॉग इन करा. झालं की लिहून. पॅराबोलाचं कळलं का सगळ्यांना? ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथ. पाथ कसला याचा? पॅराबोला आहे ना. हो ओके, ट्रॅजेक्टरी इज पाथ. सर पण मग हे दरवेळी प्रोजेक्टाईल मोशन मध्येच होतं की दुसऱ्या ह्याच्यात पण होतं? थांब एक मिनिट. एक काम करा, लॉग इन करा आणि हाच क्वेश्चन परत विचारशील मला यश. ओके चल. यश काय म्हणत होतो तू? सर ते म्हणजे हे ट्रॅजेक्टरी इक्वेशन दरवेळी फक्त ह्याच्यातच होती, प्रोजेक्टाईल मोशन मध्येच होती की दुसऱ्या ह्याच्यात पण होती? हे बघा, ट्रॅजेक्टरी हे प्रोजेक्टाईल नाही आहे. ट्रॅजेक्टरी म्हणजे जनरल एक वर्ड आहे, पाथ. आलंय का लक्षात? मग जर मोशन स्ट्रेट लाईन असेल तर स्ट्रेट लाईनची इक्वेशन येणार. जर पॅराबोला असेल तर पॅराबोलाची इक्वेशन. जर सर्क्युलर असेल तर सर्कलची इक्वेशन येणार. आलंय का लक्षात? म्हणजे हो, सर दरवेळी हेच असतो, ax आणि bx मध्येच फिरत असतो. जर प्रोजेक्टाईल असेल तर. म्हणजे अगर स्ट्रेट लाईन ट्रॅजेक्टरी म्हणायचं ना मग सर, कारण ax पॉवर 1 मायनस bx पॉवर 1 असतं तर स्ट्रेट लाईन, ax स्क्वेअर मायनस bx स्क्वेअर म्हटलं तर सर्कल. हा, म्हणजे ax आणि bx मध्येच खेळत असतं ते. हे बघा, थांबा. तुम्हाला आता स्ट्रेट लाईनची इक्वेशन आठवते की नाही मला माहित नाही. आठवते का काय? वाय सर ax पॉवर 1 bx पॉवर 1 हे असलं काय आठवते का शिकवलेलं मी? पॉवर सर. 1 हो, असेल सर. पाहिजे. तर याची पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे. mx प्लस सी. हो मग तू यश तू जे म्हणतोयस हे जर असं आलं एक्स प्लस बी वगैरे काहीतरी, ही स्ट्रेट लाईनची इक्वेशन हा. आहे. इज अ ट्रॅजेक्टरी ऑफ स्ट्रेट लाईन मोशन. दिस इज अ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल मोशन. अरे जरा आउट ऑफ द बॉक्स विचार करा. ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथची इक्वेशन आहे. पाथ कसा असेल त्याप्रमाणे असणार ना इक्वेशन. हो सर. हो समजलंय का? कळलं सर. ओके, हो सगळ्यांना समजलंय? सगळ्यात अवघड हो. कन्सेप्ट मी तुम्हाला अगोदर घेतली आहे. समजलंय का एव्हरीवन? हो हो सर. हो हो सर. ठीक आहे. मग तुम्हाला हे झालं. आता बघा त्यानंतर नेक्स्ट पॉइंटला व्हेरिएशन इन वेलॉसिटी. ओके, प्रोजेक्टाईलचा सेकंड पॉइंटला व्हेरिएशन इन वेलॉसिटी. आता हे जरा जास्त इम्पॉर्टंट आहे, समजून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये तुमच्या भरपूर मिसकन्सेप्ट आता क्लिअर होणार आहेत. तुम्ही जो विचार करत असता की नाही जनरली. समजा एखाद्या बॉडीला मी असा फेकला, किती वेलॉसिटी ना व्ही आणि काहीतरी अँगल थिटा. थिटाने फेकल्याशिवाय होणार आहे का रे असं? नाही. ओके, बरोबर का? मग ह्याचा मोशन कसा असणार? ही जी ट्रॅजेक्टरी असणार ही कसली असणार? प्रोजेक्टाईल मोशन असणार, बरोबर का? हो ओके, आता लक्ष द्या. काय नंतर मी तुम्हाला टर्म्स वगैरे प्रॉपरली सांगतो कशा असतात काय असतात त्या. आता सध्या हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. एवढं खूपच जास्त मोठी वेलॉसिटी झाली नाही रे, लहान अशी. ओके,
मगाच्या प्रमाणे इथं ह्याचा होरिझोंटल कंपाऊंड किती असतो व्हेलॉसिटीचा? यू कॉस थिटा. U cos theta. यू असेल समजा, दिस इज यू कॉस थिटा. आणि Cos vertical theta. किती असतो? यू U साइन sin थिटा. theta. थिटा. रिझोल्युशन 100%. हो हो सर. सर. आता तुमच्या व्हेलॉसिटीला अफेक्ट कोण करतं रे? ऍक्सेलरेशन करतं की नाही? येस ऑर नो? हो सर. हो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्टाइल मध्ये एकच कल्प्रिट आहे सगळ्यात मोठा, कोण? ग्रॅव्हिटी. हो. 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 आणि ग्रॅव्हिटीचे डायरेक्शन काय आहे? व्हर्टिकल आहे का होरिझोंटल आहे? वर्टिकल. Vertical. Vertical आहे. मग ते कुठल्या कंपोनंटला मारेल, म्हणजे अफेक्ट करेल? व्हर्टिकल साईनला. U cos sin theta. साईन. यू साइन थिटा. बरोबर. मग यू कॉस थिटा काय असणार? हो. सेमच राहणार नाही कायम. हो. 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 समजलंय का हे सगळ्यांना? हो सर. ओके. हो. आता मला सांगा, हा जेव्हा पार्टिकल इथं जाईल हायेस्ट पॉइंटला, त्यावेळेची व्हेलॉसिटी किती असेल रे? 0. 0. झिरो. आजपर्यंत एक सुद्धा पोरगा नाही ज्यानं माझा करेक्ट आन्सर दिलं. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे माझा. नाही. मॅक्झिमम असेल. नाही आता काय नाही. मॅक्झिमम कसं असेल ते? बऱ्यापैकी मी आजपर्यंत किती माहिती आहे, मे बी 4th इयर असेल माझं टीचिंगचं, ज्यांना पण विचारतो की नाही सगळे झिरो म्हणतात ते. ठीक आहे, तिथं झिरो नसते. ठीक आहे, तुम्ही झिरो का म्हटलं ते पहिल्यांदा सांगतो. तुमचं काय हे नाहीये, म्हणजे इट इज नॉट अ क्राईम टू से अ रॉंग आन्सर, पण तुम्हाला हे चुकल्यामुळे जरा जास्त लक्षात राहणार होतं. आणि मी खुश होतो तुमचं जेव्हा चुकतं, कारण आता लक्षात राहण्याचे चान्सेस जास्त असतात. तुमचा इगो हर्ट होतो ना थोडा, आणि आपला इगो हर्ट झाला नाही होतं की नाही? अरे हे चांगल्या अर्थाने सर नाही त्या सर. पॉइंटला का? टेक इट पॉझिटिव्हली. समजते का मी काय म्हणतोय ते? तर आवाज तुमचा Yes, sir. खरखर येतोय. खरखर येतोय? नाही सर. नाही सर. कानात खरखरते का बघ जरा. नाही सर. नाही sir. सर त्या पॉइंटला का? ब्ल्यू पॉइंट. हा, ह्या पॉइंटला का तुझा आन्सर बदलले? सर तिथे ऑलरेडी एक वेलॉसिटी आहे ना. कुठले? Does not equals to 0 सर. एक्स हे ची आता आन्सर एक्स देतोय. वेलॉसिटी. हे बघा, एक्स ची व्हेलॉसिटी. सर पण आम्हाला श्रीनिवास सरांनी झिरोच म्हणलेत. प्रोजेक्ट होय सर. हो सर. प्रोजेक्टाईलला नाही, पण असं म्हणल्यात वेन बॉडी In प्रोजेक्टेड general. व्हर्टिकली sir. तुम्ही रोबोट Velocity at highest point zero. विचार करत नाही, आणि ते सरांवर कशाला ढकलताय मग? सर आता त्यांनी शिकवलंय ना तर. खरं असं शिकवलंय का प्रोजेक्टाईलच्या हायेस्ट पॉइंटला झिरो असते? तसं नाही, नाही, sir. पण मग तुम्ही गाडवा आहे का नाही? इथं पण तीच concept apply प्रोजेक्शन करता. अपवर्ड्स आहे ना. हा, मग अपवर्ड आहे, डायरेक्ट अपवर्ड आहे ते. नाही, त्यांनी म्हणल्यात वेन बॉडी प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड्स. हा, मग हे व्हर्टिकली अपवर्ड आहे. थिटा तिथं 90 डिग्री नाही आहे. नाही. 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 दुसऱ्यांना ब्लेम करता रे स्वतःच्या चुकीसाठी. छे, लक्ष द्या. इकडे बघा, यातल्या कुठल्या व्हेलॉसिटीला अफेक्ट करतं ते? ग्रॅव्हिटी. यू साईन. साइन. यू Sin theta. मग हे जे यू साइन थिटा आहे ते लहान लहान होत जाईल की नाही, वर जाईल तसं? हो. आणि हायेस्ट पॉइंटला किती बनणार? झिरो बनणार. कळलं का? हो. इथं काय? अरे यार ऐकत नाही बरं का तुम्ही व्यवस्थित. जरा मॅच्युरिटी दाखवा किती थोडी तरी. मागच्या वेळी एकदा ओरडलं की नाही तुमच्यावर, पूर्ण गोष्ट नाही ऐकता तुम्ही बोलता मध्ये मध्ये. हा, थोडीच मुलं थोडी हे आहेत बरं का, मॅच्युअर सिद्धांत सारखी वगैरे. बाकी सगळी ना म्हणजे लहान असल्याचं सारखं जाणवून देतं मला काय. सोडा, काय सांगण्यात पॉईंट नाही. बघा, इन व्हर्टिकल डायरेक्शन तुमचं जे यू साइन थिटा होतं ते ग्रॅव्हिटीनं किती केलं? झिरो केलं. आणि ते परत वाढत वाढत किती झालं? यू साइन थिटा झालं खालच्या डायरेक्शनला. हे कळलंय का आता तरी? आता म्हणा लगेच नाही हो. सर चुकलंय आणि हे झालंय ते. करा, कळलंय का हे खरंच? हो सर. हो. फालतूगिरी काहीतरी करता रे. मूड ऑफ नका करतो बघा मला. थोडी पण मॅच्युरिटी नाही तुमच्यात, थोडी सुद्धा. हे कळलंय का खरंच? हे जे रेषा दाखवलेत मी, हे काय दाखवतंय ते? व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कमी कमी होत निघाले. इकडं पुढं काय होईल? वाढत वाढत जाईल की नाही? हो. अरे यार, कळलंय हो का सर. नाही खरंच? कळलं सर. हो सर. समजलं का हे का लिहिलंय मी? यू साइन थिटा वर झिरो आणि यू साइन थिटा खाली.
आणि हो. यू कॉस्टेटला अफेक्ट केलं हो. काय ग्रॅव्हिटी? नाही. तेवढी राहणार नाही. नाही कायम ती. हो. 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 हायेस्ट पॉइंटला इन होरिझोंटल डायरेक्शन यू कॉस थिटा आणि यू कॉस थिटा हिला चेंज होत नाही. मग हायेस्ट पॉइंटला जरी व्हर्टिकल तुम्ही जे सांगितलं की नाही आन्सर ते चुकीचं नाहीये, इनकम्प्लीट आहे. हायेस्ट पॉइंटला व्हर्टिकल डायरेक्शनची व्हेलॉसिटी 0 बनते. आदित्य जरा विचार करायचा समोरचा माणूस काय सांगतोय त्याच्यावर. सगळेच नियम सगळीकडेच अप्लाय नाही करायचे. सरांनी असं सांगितलं सरांनी तसं सांगितलं. कळलं काय सांगितलंय सरांनी आता? हो सर. व्हर्टिकल कंपाऊंड 0 बनतो. सिद्धांत समजले? हो सर. व्हर्टिकल कंपाऊंड इज 0 ॲट हायेस्ट पॉइंट. लिहून घ्या हे. मग हायेस्ट पॉइंटला ही व्हेलॉसिटी असते फक्त. जर तिथं 0 झाली असती सरळ खाली पडली असती की नाही तिथे बॉल, हो. पुढं का जातोय? यू कॉस थिटामुळे. कळलं का आता काही? हो सर. हो हो सर. सर. कळलं का? हायेस्ट पॉइंटला पुढे जायला का बघतोय तो? यू कॉस थिटामुळे. नाहीतर 0 झाली असती, प्युअर 0 झाली असती, व्हर्टिकल होरिझोंटल सगळं 0, तर सरळ खाली पडला असता का नाही तो? हो. कळलं? हो. त्यामुळे जरा हो. विचार करायचा. ठीक आहे? नाहीतर अशा एक्झाम क्रॅक होत नसतात. तुम्ही बोर्डात वगैरे चांगले मार्क पडाल, लॉजिकल थिंकिंग मध्ये मागे पडाल. मग सगळं सांगितलेलं फिक्स डोक्यात. तुमचा आन्सर 0 आले म्हणून चिडलेलं नाही मी. तुम्ही ऐकून घेत नाही ना, त्याच्यासाठी चिडलोय मी. बा झालं की सांगा मला. तर ते बुर्ज खलिफाचं सांगता? नाही तुला आता आठवलं ना, मी त्यावेळी पण चिडलो होतो म्हणून. नाही सर, जर रोज आठवतंय. हे पण आठवेल आता. असू दे. अभिषेक समजलंय का रे? ओके गुड. व्हेरिएशन का नाव टायटल कळलं का रे सगळ्यांना? व्हेरिएशन व्हेलॉसिटी का लिहिलंय ते? हो सर. हो सर. हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती असते? 0. नाही. डायरेक्शनला 0. यू कॉस्ट Vertical, हा. कंपोनंट. कळलंय का? हो. काय सांगायचं? हो. प्रोजेक्टाईल मोशन व्हर्टिकली अपवर्डेड मोशन, व्हर्टिकली थ्रोन मोशन नाहीये. असा ऑब्लिक आहे. ऑब्लिक म्हणजे तिरकं. त्यामुळे त्याला काहीतरी होरिझोंटल हो, सर. कंपाऊंड असतो. ते जर प्युअर व्हर्टिकल असतं तर हायेस्ट पॉइंटला प्युअर 0 असते ती. कारण होरिझोंटल कंपाऊंड नाहीच आहे ना तिथं काय. पण इथं आहे की नाही ह्या केसमध्ये? हो. हो. ठीक आहे. मग तुमची इनिशियल व्हेलॉसिटी लक्ष द्या आता व्यवस्थित प्रॉपरली. इथं पॉइंट ए म्हणतो, इथला पॉइंट पी म्हटलाय ना, आणि इथला पॉइंट बी म्हणतो मी समजा. ठीक आहे. ए पॉइंटला तुमची व्हेलॉसिटी काय असते बघा, यू कॉस थिटा आय कॅप. आता कळलंय का आय कॅप का लिहिलंय ते? हो. ओके. प्लस यू साइन थिटा जे कॅप. प्लस ना बी, हो. बी नाही पी पॉइंटला. ओके. व्हेलॉसिटी ऑफ पी पॉइंट, व्हेलॉसिटी ऑफ ए, व्हेलॉसिटी ॲट पी पॉइंट काय लिहिणार मी? यू कॉस थिटा आय कॅप. आणि व्हर्टिकल कंपाऊंड किती होतो रे? 0 होतो की नाही? हो. हो. आणि व्हेलॉसिटी ऑफ बी पॉइंट कसा लिहिणार मी? यू कॉस थिटा आय कॅप मायनस यू साइन थिटा जे कॅप. मायनस यू साइन. हो सर. बरोबर. डाउनवर्ड लिहिलंय. हो सर. यू कॉस थिटा बदललाय का रे थ्रू आउट द जर्नी? नाही. नाही. ही बदलली की नाही. पहिल्यांदा अपवर्ड होती, नंतर 0 झाली आणि परत खाली आली. फील आलाय Downward कम्प्लीट आली. मोशनचा 100%. हो सर. हो. येस सर. ते फॉर्म्युले लिहून घेत Yes. नाही कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे प्रॉपरली. फॉर्म्युले काय ते टाइम ऑफ फ्लाईट वगैरे मी पटापट देऊ शकतो तुम्हाला. इट विल नॉट बी ऑफ एनी यूज जर तुम्हाला हे नाही कळलं. आणि हे जास्त इम्पॉर्टंट. Yes. जेईला क्वेश्चन ह्याच्यावर येतात जास्त, ह्या कन्सेप्टवर. जेईला, नीटला, वॉटेवर. आणि फॉर्म्युले वापरून कोणाला पण आन्सर करता येतं रे. हे ज्याला कळलं ना तो हुशार म्हणायचा. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? हो सर. सर 1 मिनिट.
झालं की सांगा. आता आपण थोड्या टर्म्स शिकूया, इम्पॉर्टंट टर्म्स ज्या तुम्हाला पहिल्यांदा शिकवल्या जातात. कुठल्या कुठल्या? हे असलं काही शब्द ऐकलेत का सांगा मला. मॅक्झिमम हाईट, होरिझॉन्टल रेंज, टाइम ऑफ फ्लाईट वगैरे. हो सर हो. ऐकलेत. हो सर. ते सोपं आहे. आता तुम्ही एवढं केलं म्हणलं ते तुमच्यासाठी इझी आहे. ठीक आहे, हे कळलं का रे सगळ्यांना? 2D मोशनला 2 1D हो, मोशन सर. मध्ये डिवाइड केले आपण. हो. हो हो Good. ठीक आहे, हे झालं का रे सगळ्यांचं? हो सर सर. एक मिनिट लास्ट वाला लिहितो. हा. उद्या आपण याच्यावर प्युअर प्रॅक्टिस करायची. 10-15 क्वेश्चन सोडवायचे भारी भारी नीटचे क्वेश्चन सोडूया आपण. झालं सर. ओके झालं. त्यानंतर लिहा इम्पॉर्टंट टर्म्स. इम्पॉर्टंट टर्म्स. इम्पॉर्टंट टर्म्स. मग तेच मोशन मी एकदा परत एकदा ड्रॉ करतो. ओके. समजा काहीतरी व्हेलॉसिटीने मी फेकलं समजा यू न. ठीक आहे, याचं मोशन कसं असणार? अलॉंग दिस असं जाणार आणि खाली पडणार. हे काय आहे रे? कुठली पाथ आहे? कुठली ट्रॅजेक्टरी याची? पॅराबोला म्हणजे पॅराबोला. बरोबर का? हो. पॅराबोला असणार ना? यस. हो हो. हो मग तुम्ही जर फेकला याला, समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, याच्या एक्झॅक्टली खाली एक सी पॉइंट आहे समजा, आणि इकडे एक डी पॉइंट आहे. सी पॉइंट इज द मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. हो मग ए टू डी जो होरिझॉन्टल डिस्टन्स आहे की नाही, त्याला आपण म्हणतो होरिझॉन्टल रेंज. ओके, असं लिहा वाटलं तर एक मिनिट. एडी म्हणजे काय? होरिझॉन्टल रेंज, आणि त्याचा सिम्बॉल आपण कॅपिटल आर म्हणून वापरला. होरिझॉन्टल रेंज. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपल्याला. किती वर जातं ह्याच्याशी इम्पॉर्टंट नाही, केवढ्या लांब बॉम्ब पडेल तो इम्पॉर्टंट असतो की नाही आपल्याला. हो सर. ओके. हो मग तुम्हाला समजा बाउंड्रीवर कॅच धरला तुम्ही, कॅच नाही असं धरला समजा, आणि तिथून फेकायचं तुम्हाला. ठीक आहे, किपरच्या हातात, तर तो स्टंप आउट करू शकतो ना. हो बरोबर. हो. मग तुम्हाला हम्म. तिथं पोचला पाहिजे बॉल. तो किती वर उडाला वगैरे ते काय इम्पॉर्टंट असतं का रे त्या केसमध्ये? नाही. नाही. ओके. मग ते जॅव्हेलिन थ्रो मध्ये काय इम्पॉर्टंट असेल विचार करा बघू. रेंज इम्पॉर्टंट असेल का हाईट इम्पॉर्टंट असेल? सर रेंज. 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 त्यानंतर बघा नेक्स्ट, बी सी हा व्हर्टिकल हाईट समजा. याला आपण म्हणतो प्रोजेक्टाइल मध्ये तो सगळ्यात किती हाईट वर गेला होता, हायेस्ट. इथं हाईट डिफरंट आहेत. ही पण हाईट आहे, ही पण हाईट आहे, ही पण हाईट आहे, ही पण हाईट आहे, ही पण हाईट आहे. पण त्यातली मॅक्झिमम कुठली आहे? बी आणि सी आहे की नाही रे? सांगा मला. हो हो सर. कॉल्ड ॲज मॅक्झिमम हाईट. ओके, एच म्हणूया आपण त्याला. त्यानंतर तुम्हाला ए कडून बी कडे जाताना जेवढा टाइम लागतो, ओके, ए कडून बी कडे जायला जेवढा टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ असेंट. असलं काय ऐकल्यासारखं वाटतं याच्या अगोदर? हो हो आपण टी ए म्हणूया. आणि बी कडून डी कडे जाण्यासाठी जो टाइम लागतो त्याला काय म्हणूया आपण? विचार करा. टाइम टाइम ऑफ डिसेंट. टाइम ऑफ डिसेंट. टाइम ऑफ डिसेंट. आणि ह्याला जर मी टी डी म्हटलं समजा, तर तुम्ही म्हणू शकता जर मी इनिशियली ग्राउंडवर होतो, फायनली ग्राउंडवर होतो, तर हे सिमेट्रिक वाटते की नाही काहीतरी इकडचं आणि इकडचं एकसारखं वाटतं की नाही? हो. ओके. हो सिम्पली कॉमन सेन्स वापरून तुम्ही म्हणू शकता की टी ए इज इक्वल टू टाइम ऑफ. कळलं का? हो. हो हो. हो सर. बरोबर. हो मग किती वेळासाठी हवेत होता रे बॉल? टी ए प्लस टी Time साठी of- होता का नाही? हो हो सर. ओके. मग त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाईट. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे फ्लाईट लाईट. किती वेळासाठी तो Flight. हवेत होता, म्हणजे टी ए प्लस टी डी. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो. टर्मिनॉलॉजी क्लिअर आहे? 100%. हो हो. ओके. इथं मी डायग्राम मध्ये मुद्दा म्हणून काढून दाखवत नाही ते, तुमचं तुम्हाला ते लिंक लावण्यासाठी, तुमचं थिंकिंग वाढलं पाहिजे त्यासाठी. लक्षात आले नाही? हो सर. हो हो. टाइम ऑफ फ्लाईट. ठीक आहे. आता किती 4-5 मिनिट राहिले तर डेरिव्हेशन होऊन जातील पटकन. म्हणजे पुढच्या वेळेला आपण डायरेक्टली काय करू शकतो, याच्या मॅक्झिमम केसेस वगैरे बघू शकतो. काय हँग झाले रे डोकं? फ्रँकली सांगा मला.
नाही सर. नाही सर. नाही सर कळा लागले. सर हे आधी झालंय म्हणून जरा हे आहे. ओके हे आधी काहीच झालं नव्हतं. ओके. मग हे बघा, इथून जर हा बॉल इकडे गेला, फायनली ग्राउंडवर पडला समजा डी वर, तर तुमची डिस्प्लेसमेंट एडी असणार आहे की नाही रे फायनली? हो. ओके. हो. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, समजा मगाशी पॉईंट पी इथं होता, तुमची डिस्प्लेसमेंट अशी होती. तिचा जो होरिझॉन्टल कंपोनंट होता, होरिझॉन्टल कंपोनंट तो काय होता? एक्स होता की नाही? आणि व्हर्टिकल कंपोनंट होता वाय होता, बरोबर का? वाय. ओके. हो. वाय ला कोण कव्हर करायचं? यू साइन थिटा करायचा की नाही कव्हर? हो. 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 ओके. आणि एक्स ला कोण कव्हर करायचा? यू कॉस थिटा. यू कॉस थिटा. कॉस. मग मला सांगा, ही जी रेंज आहे त्याला कोण कव्हर करत असेल? यू कॉस थिटा का यू साइन थिटा? यू कॉस थिटा. यू कॉस थिटा. रेंज हा कुठला कंपोनंट आहे? होरिझॉन्टल का व्हर्टिकल? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. होरिझॉन्टल व्हेलॉसिटीज कव्हर करेल ना? लक्षात हो. आलं? हो. हे कळलंय का हे सगळं? हो. इथं म्हणा हो सर. हो. हो. कवर्ड बाय यू कॉस थिटा. समजले सगळ्यांनी? 100%? हो. हो. येस सर. त्यानंतर बघ, ही जी हाईट आहे ही कुठला कंपोनंट आहे? व्हर्टिकल का होरिझॉन्टल? व्हर्टिकल. त्याला व्हर्टिकल. यू साइन थिटा कव्हर केलं की नाही? यू साइन थिटा. हो. Yes or no? बरोबर. येस. मग यू साइन थिटा असं ह्या मोशनला मी असं इमेजिन करू शकतो की नाही रे? एखाद्या बॉलला यू साइन थिटानं वर फेकलंय, तसा वर जाणार आणि इथून परत खाली येणार, बरोबर का? आय कॅन इमेजिन. हो. याची सावली Yes. सावलीला असं इमेजिन करू शकतो की नाही? हायेस्ट पॉइंटला 0 होणार ते. हे कुणामुळे झालं रे? तर माझी इनिशियल व्हेलॉसिटी यू साइन थिटा होती, ती 0 कशामुळे झाली? कुणामुळे? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी सर. ग्रॅव्हिटी रिटार्डेशन सारखं काम करेल की नाही? हो. ब्रेक सारखं काम करेल की नाही? ब्रेक सारखं. हो. हो, ब्रेक सर. म्हटल्यावर हा जो डिस्टन्स असणार, हा याला मी स्टॉपिंग डिस्टन्स म्हणू शकतो का? येस. स्टॉपिंग डिस्टन्स हो. आठवतो का तुम्हाला? यू बाय यू बाय. नाही, Q by A. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणतो मी, टाइम नव्हे. यू स्क्वेअर बाय 2a सर. किती असणार? यू स्क्वेअर. पण इथं इनिशियल व्हेलॉसिटी U square by यू साइन थिटा आहे, कळलं का? मग काय होणार आहे? हो. यू साइन थिटा. आणि याचं डेरिवेशन लक्षात नाही राहिलं तर चालतं. आणि ए म्हणजे कोण आहे? जी आहे की नाही तिथं? हो सर. ओके. त्यामुळे ह्याचा एच चा फॉर्म्युला तुम्ही असा पाठ केला असेल बघा, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, बरोबर का? हो. अरे केला होता. हो सर केलेला. हे तुम्हाला उद्या पाठ होतील, आज नाही होणार पाठ तुम्हाला, फक्त माहित असू द्या असं होतं. कळलंय का हे? 100%? हो सर. सर. वर जाऊपर्यंत माझी व्हेलॉसिटी 0 बनली, हे ग्रॅव्हिटीमुळे झालं. मग ह्याला स्टॉपिंग टाइम म्हणू शकतो ना टाइम ऑफ असेंटला मी? हो सर. हो सर. आणि स्टॉपिंग टाइमचा फॉर्म्युला काय असतो? यू बाय ए, बरोबर का? यू बाय जी. बरोबर. मग इथे इनिशियल व्हेलॉसिटी काय? यू साइन थिटा आहे व्हर्टिकल मधली, अपॉन जी. दिस इज माय स्टॉपिंग, हे आपलं टाइम ऑफ असेंट. मग एवढाच असणार नाही टाइम ऑफ डिसेंट? हो सर. म्हणजे हा 5 सेकंद असेल तर टाइम ऑफ डिसेंट पण 5 सेकंद, म्हणजे टोटल फ्लाइट म्हणजे 5 सेकंद असणार. 10 सेकंड. हो सर. हो. येस. टाइम ऑफ फ्लाइट कसं काढतोय बघा? टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल ऍडिशन. टू यू साइन थिटा बाय जी. कळलंय का बघा मी काय करतोय ते? हो. अरे समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हा टी टाइम कशासाठी लागला? ए कडून बी कडून डी कडे यायला. कळलंय का? आणि टाइम स्केलर आहे का वेक्टर आहे रे? स्केलर. त्याला काय Scalar. आहे ना, होरिझॉन्टल मध्ये व्हर्टिकल मध्ये तिरका आहे, कसा आहे ते? करतोय काय मॅटर? हो. हो. नाही की नाही? नाही. मग मी असं म्हणू शकतो का, माझा जो टाइम ऑफ फ्लाइट आहे ह्या वेळेमध्ये यू कॉस थिटानं रेंज कव्हर केली. मग मी काय म्हणतोय? परत एकदा सांगतो, लक्ष द्या. रेंज कव्हर करायला मला ग्राउंडला खाली पडायला पाहिजे की नाही? ग्राउंडवर. हो. हो. त्यासाठी टाइम किती लागतो? 2u sin θ लागतो की नाही? 2u sin θ पाहिजे. हो. हा समजा हो, 10 सर. सेकंद असेल तर 10 सेकंदात यू कॉस थिटानं रेंज कव्हर केली म्हणू शकतो की नाही? कव्हर्ड बाय यू कॉस थिटा. सांगा मला. येस. हो. आणि हो. होरिझॉन्टल मोशन मध्ये तुम्ही जर बघितला तर युनिफॉर्म मोशन असतं की नाही, कारण ऍक्सेलरेशन 0 आहे. हो. मग होरिझॉन्टल मोशन मध्ये x इज इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टी लिहितो आपण. मग मला किती डिस्टन्स हो. कव्हर करायचं रे होरिझॉन्टल मध्ये? सांगा मला. अरे होरिझॉन्टल मध्ये आर कव्हर करायचा की नाही मला? हो. कुठे कव्हर करायचा आहे? यू कॉस थिटानं. यू कॉस थिटा. टाइम किती लागला? 2u sin θ पाहिजे. हा. यू साइन. ऍक्सेलरेशन हो, काय आहे? हो. ut प्लस हाफ एटी स्क्वेअर करण्यासाठी ऍक्सेलरेशन काय आहे का पुढं? नाही. नाही. मग हे रेंज अशी लिहू शकतो का? रेंज कॅन बी रिटर्न ॲज
हे यू आणि हे यू काय होणार यू स्क्वेअर बरोबर का U square. आणि हे 2 इथं लिहा हे साइन थिटा इथं लिहा हम्म. कॉस थिटा इथं लिहा आणि खाली लिहा जी कळलंय का सगळ्यांना हे? हो सर हो मी उद्या सांगतो याला शॉर्ट मध्ये पार्ट कसा करायचा ट्रिग्नोमेट्री शिकवली मॅथ्स मध्ये हो हो हो. मॅथ मध्ये नाही मॅथ्स मध्ये नाही Maths मध्ये नाही. मॅथ्स मध्ये सर नाही. असलं काय शिकवलंय 2u sin थिटा cos 2 sin थिटा cos थिटा असते ते असलं काय नाही नाही जाऊ दे, tension नाही नाही. सर. उद्या मी सांगतो ठीक आहे इथं पण कळलं सगळ्यांना 100%. हो सर. हो हो थोडं हेवी झालं असेल पण मी हे शेवटचे डेरिवेशन लक्षात ठेवू नका जास्त शेवटचे फॉर्म्युला लक्षात ठेवाले आणि फॉर्म्युले पाठ हो, सर. करण्यापेक्षा एक स्टेप पुढे जायचं की साइन थिटा कॉस थिटा सगळ्या व्हॅल्यूज पाहिजेत मला उद्या होतील का हो हो ओके 0 30 60 90 सगळं सगळं पाठ पाहिजे जमेल तर पाठ आहे हो सर. ओके सर पाठ आहे उद्या आपण डिस्कस करू कारण आता जास्त लोड नको तुम्हाला डोक्याला कारण मग ते बोरिंग होऊन जाईल कम्प्लीट उद्या फ्रेश माइंडनं आपण याच्यावर डिस्कशन करू आणि न्यूमेरिकल सोडू चालेल का ओके चालेल हो सर. सर मी एक डाऊट विचारू हां बरं बाकी जाऊ शकता विचार इनर्शिया मास वरती डिपेंडेंट असते ना हो अगर जास्त मास असलं तर त्याला डिस्प्लेसमेंट करायला आपल्याला जास्त फोर्स द्यायला लागणार बरोबर बरोबर मग आपण एक छोटा दगड आणि एक खूप मोठा दगड सोडला हां. तर त्याने सेम टायमिंग वरती कसं पडणार मोठा दगड स्लो हे बघ मला सांग हे खाली पडण्यासाठी कोण कारणीभूत आहे ऍक्सेलरेशन का फोर्स फोर्स खरं फोर्स देत ना फोर्स देतो बरोबर हे बघ हं. मला सांग इथून एखाद्या बॉलला मी ड्रॉप केला समज बरोबर खाली कशामुळे पडतो रे फोर्समुळे पडतो का नाही एमजी फोर्समुळे हो बरोबर आणि खाली पडायला जो टाइम लागतो ही जी हाईट आहे समज अशी त्याचा एक फॉर्म्युला आठवतोय का तुला हाफ जी टी स्क्वेअर हो 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 आठवत आहे. Potential आहे. मास दिसतंय का कुठं तुला नाही नाही त्यामुळे टाइम सर तर ते एच आहे हा. हेच असू दे की सेम हाईट वरनं टाकला तरच पोहोचतो बघा एकत्र खाली हा इथून 2 मीटरवर सोडला त्याला 10 मीटरवरून सोडला मग बघूया कसं पडतंय असं नाही दोघांना सेम हाईट वरून सोडलं पाहिजे समजलंय का सर अगर आपण स्पेस मध्ये आहे हा आणि जीच्या जागी आपण फोर्स लावायला लागलोय दोघांना बर हा तर कशाला सगळ्यात जास्त फोर्स लागणार ओके ओके असं म्हणतोय सो समज इथे एक मोठी बॉडी सर आहे आणि इथे एक छोटी बॉडी आहे समज तो असंच म्हणतोय ना जीच्या ऐवजी मी एक फोर्स लावला ठीक आहे इकडे F1 फोर्स लावला इकडे F2 फोर्स लावला बरोबर ह्याचा मास समज एम आहे ह्याचा मास स्मॉल एम आहे मला काय करायचंय इथून इथं पोहोचवायचंय बरोबर का ही डिस्प्लेसमेंट करायची आहे मला बरोबर का हो मग टाइम कोणाला जास्त लागेल असंच म्हणतोयस ना हा नाही फोर्स कशाला जास्त लागेल कुणाला म्हणजे सेम टाइम वरती पोचायला सेम टाइम मध्ये जायचं, तरी बरोबर? पण टाइम मग ह्या एक्स ला असं लिहू शकतो का रे यांच्या इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहेत मग हाफ एटी स्क्वेअर असं म्हणू शकतो का हो हा हे ऍक्सेलरेशन हे जे ऍक्सेलरेशन आहे हे कुणामुळे येतं फोर्समुळे येतं ना बरोबर का हो सर फोर्समुळे मग ऍक्सेलरेशन ह्याचं जर मास मोठा आहे ह्याचं जर मास लहान आहे तर दोघांना सेम टाइम मध्ये पोहोचायचं आहे म्हणजे दोघांचं ऍक्सेलरेशन सेम पाहिजे की नाही हो अरे कळलं का हो हो दोघांचं ऍक्सेलरेशन सेम असायला पाहिजे तरच हे सेम टाइमला पोहोचतील की नाही बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत तिथं टाइम सेम आहे डिस्प्लेसमेंट सेम आहे ऍक्सेलरेशन पण सेम पाहिजे की नाही सगळं सेम असण्यासाठी हो Yes? हो हो ऍक्सेलरेशन सेम ऍक्सेलरेशन आपण जास्त फोर्स जास्त फोर्स वगैरे सोडून आपण टाइम जो लागतो तो कुणावर डिपेंड करतो ऍक्सेलरेशन वर करतो ना हो अरे काय म्हणतोय मी फोर्स वरती नाही डिपेंड करत फोर्समुळे ऍक्सेलरेशन लागतं इमिडिएटली कुणावर डिपेंड करतो फोर्स का ऍक्सेलरेशन एक्सेलरेशन ऍक्सेलरेशनला फोर्स अपॉन मास लिहू शकतो मी हो ऍक्सेलरेशनला फोर्स अपॉन मास मग इथं काय लिहिणार मी सर F1 अपॉन कॅपिटल एम इथं काय लिहिणार F2 अपॉन स्मॉल एम बरोबर का हो मला ऍक्सेलरेशन सेम येण्यासाठी जेवढं जास्त मास आहे तेवढा जास्त फोर्स लावायला पाहिजे आणि इथे ऍक्सेलरेशन सेम येण्यासाठी जेवढं लहान मास आहे तेवढा लहान फोर्स लावायला पाहिजे पण ऍक्सेलरेशन सेम असणार का नाही हो आपल्या ग्रॅव्हिटीचं तसं होतं इथं समजा ही छोटी बॉडी मोठी बॉडी ह्याच्यावर जास्त फोर्स लागतो ग्रॅव्हिटीचा
याच्यावर लागतो mg, याच्यावर लागतो स्मॉल g mg. पण याचं ऍक्सेलरेशन काय असतं, जीच असतं ना काय, त्यामुळे टाइम सेम लागतो. लक्षात आले का? हो सर. हो कळालं सर. कळलं का? हो. Yes, काय हो म्हणतो? सर. सर पण मग इनडायरेक्टली अलगच की मास. कशात मी येऊ दे ना. हे बघ लक्ष दे. फोर्स इज इक्वल टू मास. तुम्हाला ना प्रपोर्शनली प्रॉपरली शिकवलेलं नाही मॅथ्स मध्ये. लक्ष द्या. एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. इथं हो काय म्हणायचं, याला समजा मी असं लिहिलं, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू एफ अपॉन एम, बरोबर का? बरोबर. हो. मला जर म्हणायचं असेल की ऍक्सेलरेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास, तर त्यावेळी फोर्स कॉन्स्टंट असला पाहिजे. हो. ही जे आपण म्हणतो की नाही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल डिपेंड करतं, इथं आत्ताच्या केसमध्ये जे शर्विलनं विचारले की नाही मला, त्या केसमध्ये ऍक्सेलरेशन सेम राहतंय. जसं मास ऍडजस्ट करते स्वतःला, त्याप्रमाणे फोर्स ऍडजस्ट करतोय. ऍक्सेलरेशनला कोणी अफेक्ट नाही करत. कळलंय का? हो सर. हो ओके. इथं तू मास जरी म्हटलास तर ऍक्सेलरेशन इज इंडिपेंडंट ऑफ मास हिअर. कारण हे बघ, फोर्स जो ग्रॅव्हिटीचा असतो तो mg असतो की नाही, आणि जी ची व्हॅल्यू बदलते का रे हो. फोर्स प्रमाणे? नाही 10 नाही. फिक्स असते की नाही? मग जेवढं जास्त हो. मास तेवढा हो. जास्त फोर्स. नाही. ग्रॅव्हिटी सेम राहणार नेहमी. आले का लक्षात? हो. हो ओके. ही कन्सेप्ट असते. प्रपोर्शनली मी तुम्हाला 10वीत वगैरे बघूया आपण एकदा प्रॉपर तुमचं करून घेतो इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये. तुम्हाला लाईफ टाइम मध्ये कधी प्रपोर्शनलीचा प्रॉब्लेम येणार नाही कुठंच. चालेल. चलो मग ह्याचं पीडीएफ पाठवतो मी तुम्हाला. विल एंड दिस लेक्चर नाव. पण प्रोजेक्टल कळलं याचं सगळ्यांनी, परत एकदा वाचायचं बरं का हे सगळं. हो. ओके सर. चलो बाय. टेक. सर तुम्हाला त्रास देण्यासाठी सॉरी. बाय सर. हो सर. मला त्रास देऊ नका. नाही मी कसला त्रास देतो माहिती परत. ठीक आहे. चलो असं चिल. टेन्शन घेऊ नका. हो सर. बाय सर. बाय बाय सर. सर. बाय सर. सर्विल काय, अरे मागच्या वेळी काळी मांजर होती ना रे. सर ती हो. कलर काय केला झालं, का तिला? मी आत्यांच्या घरी आले. हा मला कलर केला, व्हाईटनर मारला वाटतं. तुझं नाही काय सर, सांगता ती येत काळी नाही. मंदिरला ना गावात सोडलं तिथं त्याला, आणि मंदिर ना हात दिसला ना, हातावरती उडी मारून हाताला पकडते. घरात जास्त दे त्रास कोण बघू देतं? शर्विल मांजर हात. देतं का तू देतो? हं? घरात त्रास कोण जास्त देतो, मांजर का तू? कोण सर नाही ये सर. भी कोई प्रश्न हुआ. भारी प्रश्न आहे की नाही, जो उत्तरच सापडत नाही. बघ पळाले. चलो बाय. टेक केअर. बाय सर. बाय सर.